Hello student, how are you? Prasad, yesterday we have studied grammar as far as English is considered. We are going to study fill in the blanks, few or a few, म्हणजे कमीत कमी किंवा कमी. पहिलं जे आहे dash opportunities come twice in life and you missed it. भरपूर संधी आपल्याला आयुष्यात येते, भरपूर वेळा नाही येत. आयुष्यात दोनदा आपल्याला संधी येते, परंतु आपण ती मिस करतो, चुकवतो. मग फ्यू येईल का अफ्यू येईल? निगेटिव्ह आहे ना, म्हणजे फ्यू येईल, फ्यू येणार. आय मेट डॅश ओल्ड क्लासमेट ॲट द रियुनियन. मग ए फ्यू येईल का फ्यू येईल? आय मेट डॅश ओल्ड क्लासमेट ॲट द रियुनियन. पॉझिटिव्ह आहे ना निगेटिव्ह? पॉझिटिव्ह म्हणजे ए फ्यू येईल. परीक्षेला आहेत क्वेश्चन पेपर मधले. स्टुडंट डॅश स्टुडंट्स अंडरस्टूड द क्वेश्चन डॅश स्टुडंट्स अंडरस्टूड द क्वेश्चन. म्हणजे काही विद्यार्थ्यांना प्रश्न समजतात. फ्यू येईल का फ्यू येईल? फ्यू येईल, नाही का? फ्यू. वी प्ले डॅश गेम्स आफ्टर डिनर. कळलं? वी प्लेड डॅश गेम्स आफ्टर डिनर. फ्यू येईल का फ्यू येईल? आफ्टर डिनर. लंच म्हणजे दुपारचं, डिनर म्हणजे रात्रीचं जेवण. अफ्यू येईल का फ्यू? अफ्यू. इथं अ या. आता फॉर्मल लेटर आहे. देर आर टू टाइप्स ऑफ लेटर, फॉर्मल लेटर, इनफॉर्मल लेटर. आता फॉर्मल लेटर जर म्हटलं तर ऑफिशियल लेटर लिहायचंय. सरांना लिहा, ऑफिसमध्ये लिहा, MSCB बोर्डला लिहा, हे सगळे फॉर्मल लेटर आहे. मग आपला ऍड्रेस जो क्वेश्चन पेपर मध्ये ऍड्रेस देतील तो ऍड्रेस लिहायचा. टू जिथे पाठवायचे तो ऍड्रेस इथे लिहायचा. दोन ऍड्रेस, टू म्हणायचा आणि इथे. सब्जेक्ट खाली लिहायचाच. सब्जेक्ट नाही लिहिला तर 1 मार्क कट होतो. इथले इथे 2 मार्क तुम्हाला मिळून जातात. सब्जेक्ट थँक्स फॉर इम्पेरेटिव्ह पोस्टर. थँक्स फॉर इम्पेरेटिव्ह पोस्टर म्हणजे रिक्वेस्ट किंवा ऑर्डर दिली असेल तर त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि सरांचं नाव लिहायचं, डिअर साबळे सर. आणि मग याच्यातला जो काही सारांश आहे, पॅसेज आहे, त्याच्यातले वाक्य 4-5 वाक्य करायचे. 2 पॅरेग्राफ लिहायचे जसे आपण लिहितो. मग हॅपी काही रजा पाहिजे असेल 2 दिवसाचं रजा, किंवा का रजा पाहिजे? आय एम फिलिंग अनवेल किंवा आय एम नॉट फिलिंग वेल, सो वी रिक्वायर 2 days लीव. प्लीज सँक्शन इट. 2 days रिक्वायर लीव्स. आय विल जॉईन द पीरियड फ्रॉम डॅश टू डॅश अँड थँकिंग युअर्स फेथफुली. झालं. इथं त्याच्यात त्या अनुसार तसं लिहून काढायचं. आणि 5 पैकी तुम्हाला 3 मार्क्स कसंही तरी लिहिले, हे ऍड्रेस व्यवस्थित, स्पेलिंग मिस्टेक नाही, व्यवस्थित लिहिले, तुम्हाला 3-4 मार्क मिळून जातात. पण व्यवस्थित अक्षर काढा. आणि असे 4-5 पत्र, मित्राला पत्र लिहा, घरगुती पत्र लिहा, आईला, वडिलांना,
मावस भाऊ किंवा फ्रेंड, मित्र वाढदिवसाबद्दल येतील, सहलीबद्दल येतील, पिकनिक असं भरपूर येतील, तर त्याबद्दल लेटर लिहायचं. ओके, शेअर करा, लाईक करा. नवीन